उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला। आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे। दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाच्या माध्यमातून हा निर्णय देण्यात आला। त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जातोय। आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता आता मुक्त करण्यात आलेली आहे। दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाच्या माध्यमातून आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा मोठा दिलासा मिळालेला आहे। आयकर विभागाकडून मालमत्ता जप्त करण्यात आलेली होती, आता ती मालमत्ता मुक्त करण्यात आलेली आहे। तर दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाच्या माध्यमातून हा निर्णय देण्यात आला आहे। तर दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता आता मुक्त करण्यात आलेली आहे। दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने हा निर्णय दिला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे। आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता आता मुक्त करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरं तर काल उपमुख्यमंत्री पदाची 6व्यांदा शपथ घेतली। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडलेल्या आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। खरं तर जी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली होती ती आता मुक्त करण्यात आलेली आहे। काय सांगाल यावरती आपली नेमकी पहिली प्रतिक्रिया काय? अजितदादांचं खूप खूप अभिनंदन, भाजपाचं अभिनंदन। भारतीय जनता पार्टीला जे जे उपस्थित साध्य करायचं आहे त्या दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे। सो त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन। खरं तर उभ्या महाराष्ट्राने भाजपाचं, अजितदादांचं, शिंदेंचं खूप अभिनंदन केलं पाहिजे, कारण लोकशाही बळकट करण्यासाठी ही माणसं वाटचाल करत आहे। त्यामुळे कारण काय आहे, आता आपल्या कुठल्याही बोलण्याने काहीच त्यांना फरक पडणार नाही। भाजपाने ठरवूनच जर घेतलेलं असेल की स्वायत्त यंत्रणा आम्ही आमच्या घरगड्यांसारख्या वापरणार आहोत, तर घरगड्यांनी काय निर्णय घेतलाय यावर आपण काय बोलावं? दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे। या संदर्भात खरं तर कालच 6व्यांदा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज मोठा दिलासा अजित पवार यांना मिळाला आहे। नाही, याच्या आधीच्या तुम्ही सगळे घटनाक्रम आठवून बघा। रवींद्र वायकरांना केवढ्या चौकशीचा ससेमिरा होता की रवींद्र वायकरांच्या पत्नी आत्महत्या करण्याच्या अगतिकतेपर्यंत पोहोचल्या होत्या। अगदी तेच रवींद्र वायकर जेव्हा तिकडे प्रवेश घेतात त्यावेळेला ते नुसते प्रवेश घेत नाही तर ते खासदार होतात आणि त्यांना क्लीन चिट सुद्धा मिळते। सेम सिच्युएशन हॅपन विथ भावना गवळी किंवा यांच्यासोबत गेलेले जे काही सरपोतदार वगैरे ह्या सगळ्याच लोकांचा, किंवा प्रकाश सुर्वे, हे सगळे यशवंत जाधव, या सगळ्या लोकांवरती चौकशीचे ससेमिरे होते आणि ही सगळी लोक अगदी फार निरामय पद्धतीने सुटलेली आहेत। हर्षवर्धन जाधव सुद्धा, ही सगळीच माणसं सुटलेली आहेत। भारतीय जनता पार्टी उत्तम पद्धतीनं ब्लॅकमेल करू शकते। ब्लॅकमेलिंगची कला जी भाजपकडे आहे ती वाखाणण्याजोगी आहे। 70 वर्ष काँग्रेसने काय केलं असं जेव्हा भाजपा विचारते तेव्हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसकडे सत्ता होती, तरीही काँग्रेसला कधीच अशा पद्धतीने ब्लॅकमेल करायची कला जमली नाही। ती ब्लॅकमेल करायची कला भाजपकडे आहे। आपण भाजपचं अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला पाहिजे। नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठीशी आपण संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।